सद्गुरु तुमचे पाय दोनी, सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु बच्चन अवतार की जय। परमादरणीय संत जनांनो मोठ्या प्रेमाने बोला। या संत जनांनो जवळपास 1.5-2 तास झाले प्रत्येक महात्मा बहिणजी बालिके हे सर्वजण आपल्या गुरुवर जे काय प्रेम आहे, जो काय गुरुवर भाव विश्वास आहे, तो भाव आपल्या गीतातून आपल्या विचारातून प्रकट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते। या संत जनांनो खरंच ते गीत आणि विचार ऐकून मनाला खूप आनंद वाटतोय, खूप प्रसन्नता येते। या संत जनांनो जवळपास 5 ते 6 दिवस झाले या संत जनांनो 4-5 महात्मे आम्ही या संत जनांनो या दातारची कृपा झाली। जो काही 78वा समागम समलका येथे जो सुरू होतोय, या संत जनांनो या समागमच्या साठी जी काही ॲडव्हान्स सेवा असते त्या ॲडव्हान्स सेवेला सद्गुरूची कृपा झाली, या निराकाराची कृपा झाली या संत जनांनो। आणि आम्हाला 4-5 महात्म्यांना त्या ॲडव्हान्स सेवेला जाण्याचा मौका मिळाला या संत जनांनो। आणि आम्ही त्या सेवेला गेलो या संत जनांनो। पहिल्याच दिवशी या संत जनांनो सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि राजपिताजी यांच्या दर्शनाचा लाभ मिळाला। आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी राजपिताजींचे चरणावरती दर्शन झाले या संत जनांनो। खरंच तो क्षण असा होता की डोळ्यात साठवून ठेवणारा आणि हृदयात जपून ठेवणारा असा तो क्षण होता या संत जनांनो। खरंच दास तर असं म्हणेल की तो क्षण आणि ती वेळ आठवून की खरंच या संत जनांनो कृपा झाली की तो सेवेचा मौका आम्हा महात्म्यांना मिळाला या संत जनांनो। तसा जर विचार केला या संत जनांनो सेवेचा, तर जगामध्ये या संत जनांनो आपण बघतोय जे आई वडिलांना सांभाळतात ती पण एक सेवाच आहे, जे देशाचं संरक्षण करतात ती एक सेवा आहे, जी समाजाची सेवा करतात जे समाजाची सेवा करतात ती पण एक सेवा आहे। जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपले, या संत जनांनो हा भाव ज्या व्यक्तीचा आहे, ज्या महात्म्याचा आहे, ज्या संताचा आहे, ज्या महापुरुषाचा आहे, ती पण एक सेवाच आहे या संत जनांनो। पण दासने तिथं एक ब्रीद वाक्य वाचलं की सद्गुरु के वचन को मानकर जो मन से सेवा की जाती है वह सेवा सबसे उत्तम सबसे ऊंची कहलाती है। या संत जनांनो या ज्या आपण बघितलंय, आपण ज्या आता ऐकलंय, या सर्व सेवाच आहे। आणि या सेवा पण या संत जनांनो खूप महान आहे, या कमी आहे असं दास म्हणत नाही, या पण खूप महान आहेत। पण या संत जनांनो सद्गुरूचं वचन ऐकून म्हणजे या सद्गुरूने जी आम्हाला सेवा दिली ती सेवा या जगामध्ये सर्वात उत्तम आणि महान आणि मोठी म्हटलंय या संत जनांनो। आणि अशा सेवेचा मौका जर जीवनात आला तर तो मौका सोने पे सुहागा आहे काय म्हणतात ना, असा तो मौका आहे। आणि तो दासच्या जीवनात आला या संत जनांनो। सेवेचा भाव काय आहे हा दासने त्या ग्राउंडवरती समालकाच्या त्या ग्राउंडवरती अनुभवला। या संत जनांना अनुमान लावणे आणि अनुभवणे यात खूप मोठा फरक आहे। आजपर्यंत या संत जनांनो दास अनुमान लावत होता की असं असेल तसं असेल, हे केल्यावरती हे होईल। पण या संत जनांनो ज्यावेळेस दास तिथे गेला
आणि तो सेवा करण्याचा मौका मिळाला या संत जनांनो. आणि त्या सेवेतून आणि ते सेवा करताना जो काय अनुभव आला तो अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तो जीवनात येणं गरजेचं आहे या संत जनांनो. जर तिचं सेवा जर बघितली या संत जनांनो, महात्म्यांनी काही प्रसंग ठेवले बी आणि दास आवर्जून त्या गोष्टी ठेवण्याचा प्रयास करणारे या संत जनांनो. कारण जो तिथं अनुभवला आम्ही तो प्रयास दास ठेवण्याचा प्रयत्न करणारे या संत जनांनो. संत जनांनो, एक महात्मे आम्हाला पहिल्यांदा भेटले. सकाळचा टाइम होता या संत जनांनो. आणि त्या महात्म्याचं जर बघितलं तर त्यांचे हात एवढे कोमल होते की जसं काय कापूसच. इतके कोमल महात्मा. त्यांना गवत काय आहे किंवा मातीचं काम कसं करायचं या गोष्टीचा कुठलाही अनुभव नाही. आणि संत जनांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की बाबा माताजींची जी गाडी असते त्या गाडीच्या मागे त्यांच्या वडिलांची जी गाडी माताजींच्या गाडीच्या मागे जी गाडी असते त्या गाडीवरती त्यांचे वडील काय होते? ड्रायव्हर होते. मग या संत जनांनो, विचार करायची गोष्ट आहे का तो परिवार सद्गुरूशी किती निगडीत आहे, किती जवळीक आहे, सद्गुरूंच्या बरोबर त्यांची किती जवळता आहे, समीपता आहे. मग या संत जनांनो, मग त्या महात्म्याच्या मनामध्ये असा भाव का नाही आला की मला काय गरज आहे, आता मला माताजींचं प्रत्यक्षात दर्शन होतंय, मी माताजींबरोबर बसू शकतो, बोलू शकतो, आम्ही एवढी जवळीकता आहे, काय सेवेला जायची गरज आहे. पण तो सेवेचा भाव त्या महात्म्याला माहित होता. या संत जनांनो, सकाळी 7:30 वाजता महात्मे त्यांच्या घरून गाडीवरती, पर्सनल गाडीवरती त्यांचा परिवार त्या ठिकाणी हजर व्हायचा. आणि या संत जनांनो, ज्यावेळेस त्या ग्राउंडवरती यायचे ना त्यावेळेस समोर जी सेवा दिसल ना ती सेवा हातात घ्यायची. मग असं नव्हते म्हणत का मला ही जमल का, ही सेवा माझ्या योग्य आहे का, काही गवत काढायचं काम चालू आहे, पावड्याने गवत तासायचं काम चालू आहे. या संत जनांनो, त्या महात्म्यानी जी सेवा असेल ना, आम्ही ते गवत पावड्याने तासत होतो, ते पावडं हातात घेतलं, जमत नव्हतं, हाताला कसा विसवत होतं तरी पण ते पावड्याने आमच्या बरोबर ते गवत काढत होते. या संत जनांनो, हा भाव माझ्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये, या सर्व संत जनांनो, सर्वांच्या मनामध्ये हा भाव असणं गरजेचं आहे, हा भाव निर्माण होणं गरजेचं आहे. या संत जनांनो, मंगलदाजीनं ती गोष्ट सांगितली ना पंजाबच्या महात्म्यांची. या संत जनांनो, तो महात्मा त्याचं सर्व घरदार, सर्व जमीन, धन संपत्ती त्याने जी काय कमावली असेल ती सर्व धन संपत्ती या अतिवृष्टीच्या पुरामध्ये वाहून गेली. पण या संत जनांनो, जर आपण जर म्हटलं असतं आज एवढं काय झालं, आता कसं काय सेवेला जायचं, पण या संत जनांनो, सद्गुरूचं वचन मानतात महात्म्यांनो. या महात्मे, या संत जनांनो, ते सेवेला हजर झालं. वय पण 70च्या घरात असेल, सेवा बुडवली नाही, सद्गुरूचं वचन बुडवलं नाही, त्या ग्राउंडवरती हजर झाले आणि घरचं सर्व सुख दुःख, जे काय दुःख त्यांच्या जीवनात असेल ते सर्व सद्गुरूची मर्जी म्हणून सोडून दिलं. आणि अहो रात्र आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत बघत होतो, दिवस रात्र ते सद्गुरूच्या त्या कार्यामध्ये सेवा करत होते, ट्रॅक्टर चालवत होते आणि त्या ट्रॅक्टरवरती गीत लावून आणि आनंद करत होते. या संत जनांनो, हा भाव आमच्यात होणं गरजेचं आहे. या संत जनांनो, दास अजून एक प्रसंग सांगल. एक महात्मा होते, आम्ही अगोदर ज्यावेळेस लंगरला जायचो, तिथे प्रसादी करायला जायचो, ते महात्मे लुडबुड करायचे, एकदम अपंग महात्मे, म्हणजे त्यांना बरोबर जमिनीवर चालता येत नसायचं आणि बोलता पण येत नसायचं, एकदम बोबडी तसं काही एखाद्या व्यक्तीला पॅरलेस झाल्याच्या नंतर जी प्रक्रिया होते ती महात्म्यांची अवस्था. पण या संत जनांनो, ज्यावेळेस आम्ही तिथं लंगरला गेलो त्यावेळेस ते महात्मा खूप तनतन करत होते, एकदम असे घाई करत होते, त्यांचं बोलणं आमच्या लक्षात येत नव्हतं. आम्ही म्हटलं वय नेमके हे महात्मा, ते पायाची चप्पल फरफडत चालणे, ते कपडे बिपडे एकदम हे, म्हटलं हे महात्मे बा नेमकं. पण या संत जनांनो, आम्हाला नंतर कळालं की ज्यावेळेस तिथं तो लंगर संपलेला होता आणि त्यांचा भाव तो प्रकट करत होते की महात्मे लंगरला आले आणि प्रसादी संपली, तुम्हाला लवकर जाता नाही आलं, महात्मे सेवा करताय, ते कुठपर्यंत इथं थांबतील, हा त्यांचा भाव होता या संत जनांनो. आणि त्यासाठी ते काय करत होते? तळमळ करत होते. आणि आपला पाहण्याचा दृष्टिकोन काय होता? वेगळाच होता. पण या संत जनांनो, दातार कृपा करतो, सद्गुरू खूप दयाळू आहे, खूप मयाळू आहे संत जनांनो. पण ज्यावेळेस दसऱ्याचा दिवस होता आणि राजपिताजींच्या उद्रित सत्संगचा कार्यक्रम होता आणि या संत जनांनो, त्या महात्म्याच्या नावाचा अनाउन्स झाला आणि ते महात्मे जेव्हा स्टेजवर गीताला आले ना, डोळ्यातून आमच्या पाणी वाहत होतं. का ज्या महात्म्याचे कपडे अंगात व्यवस्थित नाहीये,
आणि त्या महात्म्याला सद्गुरूनं पुढं जागा दिली गीत म्हणायला सद्गुरूच्या समोर. काय ती अवस्था त्या महात्म्याचा, काय तो भाव. आणि त्यांनी पूर्ण गीत म्हणलं, कुणाच्याही ते गीत लक्षात आलं नाही, कुणाच्याही लक्षात आलं नाही. पण त्या महात्म्याने पूर्ण ते 4 मिनिटाचं गीत एकदम व्यवस्थित त्या स्टेजवरती म्हटलं. त्यांचा भाव त्यांनी प्रकट केला. या संतजनांनो, हा भाव टिपण्यात वक्त आहे, हा भाव मनात हृदयात साठवण्यात वक्त आहे. हा भाव सर्व संत महात्म्यांच्या आपल्या मनात तयार व्हायला हवा. या संतजनांनो, दास अजूनही एक प्रसंग सांगेल. आम्ही सर्वजण बसलो होतो या संतजनांनो आणि पाहिलंय या संतजनांनो असे बरेचसे महात्मा ज्यांचं वय 80 वर्ष, 85 वर्ष, 90 वर्षाचे महात्मे आम्ही सेवेला पाहिलेले महात्म्यांनो, की पहाटे 4-5 वाजता उठायचं, आंघोळ करायची आणि कंप्लीट 5:45 वाजता पिटीला ग्राउंड वरती हजर व्हायचं. महात्म्यांच्या हुजरीमध्ये पिटी व्हायची आणि नंतर ते महात्मे सेवा द्यायचे. आणि जशी सेवा दिली तसे प्रत्येकाने त्या सेवेवरती जायचं. पण ज्यावेळेस आम्ही त्या पिटीला जायचो ना, त्यावेळेस आम्ही पाहायचो का 80 वर्षाचे, 85-90 वर्षाचे म्हातारे पहाटे 5:30 ला उठून आंघोळ करून 5:45 वाजता पीटी ग्राउंड वरती हजर असायचे. आणि ते सर्व या यंग महात्म्यांबरोबर पीटी करायचे आणि कंप्लीट 6 वाजता सेवेला ग्राउंड वरती हजर व्हायचे. या संतजनांनो, हा भाव आला कुठून? ही समर्पण भावना आली कुठून मनामध्ये? या संतजनांनो, दास तेही सांगेल की आम्ही महात्मे असे बसलो होतो आणि कंप्लीट 80-85 वर्षाचे ते बुजुर्ग महात्मे आणि नानांनी, प्रभाकर नानांनी त्यांना आवाज दिला आणि ते बसले आमच्या जवळ येऊन. आणि आम्ही सहज विचारलं, काय चाललं बाबा, कसं चाललं, कसे तुम्ही ज्ञानाशी जुडले? पण ज्या वेळेस त्यांनी त्यांचे विचार मांडायला सुरुवात केली ना महात्म्यांनो, आज अंगाला काटा मारून येतोय. काय त्यांचे ते विचार, काय त्यांची ती भावना, काय त्यांचा तो भाव. मुखामध्ये एक पण दात नव्हता, एक पण मुखामध्ये. आणि ते कुठं होते? सेवेला होते, मुंबईवरून आलेले होते. या संतजनांनो, एकदम गरीब महात्मा. आणि या संतजनांनो, म्हणजे जसं दिवसभर काम करायचं तर संध्याकाळी खायचं, ही परिस्थिती त्या महात्म्यांची. आणि ते महात्मा तिथे सेवेला होते. आणि या संतजनांनो, त्यांनी त्याचा ब्रह्मज्ञानाशी कसे जुडले, काय जुडले, सर्व चर्चा आमची झाली. पण संतजनांनो, शेवटचा एकच प्रसंग दास त्यांचा तुम्हाला सांगाल. या संतजनांनो, ज्यावेळेस आमची चर्चा पूर्ण झाली आणि त्यांचं वय 85 वर्षाचं, आमचं वय 40 वर्षाचं, कुणाचं 45, कुणाचं 35. या संतजनांनो, पण त्या महापुरुषांनी, त्या महात्म्यांनी आम्हाला नमस्कार, हात जोडले आणि आम्हाला म्हटले, महात्म्यांनो, दात्यांनो, आम्हाला हा शब्द त्या महात्म्यांनी वापरला, फक्त एक आशीर्वाद करा, एक माझ्यावरती कृपा करा, माझ्या परिवारावर कृपा करा, की दास या मिशनशी जुडलाय, या सत्संगशी जुडलाय, या ब्रह्मज्ञान दासनी घेतलंय. पण दासचा परिवार मिशन मध्ये नाही, मुलं मिशन मध्ये नाही, सुना मिशन मध्ये नाहीये. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय वाहत होते? अश्रू वाहत होते. आणि ते आम्हा महात्म्यांना विनंती करत होते की तुम्ही कृपा करा, सद्गुरू का काहीतरी मागा, आशीर्वाद करा, का अशी कृपा करा की ज्याने माझ्या परिवारावर कृपा होईल आणि ते कुठं जुडतील? सत्संगशी जुडतील आणि या ब्रह्मज्ञानाशी जुडतील. महात्म्यांनो, काय तो भाव होता त्या महात्म्याचा, काय भाव, असा कसा तयार झाला तो भाव या संतजनांनो. आणि नाहीतर या संतजनांनो, आपण पाहतोय किती संपत्ती हो आपली. सुईच्या टोकावर जेवढी जागा आहे ना, जगात जर तुलना केली ना, सुईच्या टोकावर जेवढी जागा आहे ना, तेवढी सुद्धा आपली संपत्ती नाही. या संतजनांनो, किती मका आहे आपली. जणू महाराज किती सोयाबीन आहे आपली, काहीच नाही महाराज, काहीच नाही. जगाच्या तुलने पुढे गेलं ना, या सद्गुरू पुढे काही नाही महाराज. जर मी बघितले तिथे असे कुटी उच्च कुटीचे महात्मे बघितले या संतजनांनो, आपली काहीच नाही. नाहीतर आपण खाली सत्संगला यायचंय. सोमवारचा दिवस हप्त्यातली एकच सत्संग आहे, एकच. आणि ती बी किती? 1.5 तासाची. त्यात आम्ही किती? अर्धा तास लेट, 1च तास भेटतो. आणि ती 1 तासाची सत्संगसाठी सुद्धा आम्ही काय म्हणतो, आज माझ्या मागं काम आहे आणि जर आलो तर मी एकटाच येईल. परिवारामागं खूप घाई आहे, परिवारामागं खूप काम आहे, मुलं अशी इकडं झाले तिकडं गेले. या संतजनांनो, हा बहाना या संतजनांनो, मग आम्हाला गुरु किती समजलाय, आम्हाला हा दातार किती समजलाय, आम्हाला सेवेचं फळ किती समजलंय, आम्हाला सत्संगचं महत्व किती समजलंय.
या संतजनांनो, आम्हाला अजून सत्संग समजणं गरजेचं आहे, आम्हाला सेवा समजणं गरजेचं आहे, आम्हाला सिमरनला समजून घेणं गरजेचं आहे, ब्रह्मज्ञानाला समजून घेणं गरजेचं आहे. मी अजून कुठपर्यंत आहे, मी किती खोल पाण्यामध्ये आहे, अजून ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि या संतजनांनो, ही गोष्ट कधी समजेल? ज्यावेळेस मी संत महात्म्यांच्या संपर्कात राहील, ज्यावेळेस मी सत्संग कायम करल, ज्यावेळेस मी समागम कायम करल, त्याच वेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात येईल की मी आज ब्रह्मज्ञानावर कुठपर्यंत आहे आणि बाकीचे महात्मे कुठं आहेत. या संतजनांनो, ही गोष्ट तेव्हा कळल. या सद्गुरूने, या संतजनांनो, हे 3 कर्म आपल्याला कशासाठी दिले? सद्गुरूच्या फायद्यासाठी. सेवा, सत्संग, सिमरन सद्गुरूच्या फायद्यासाठी दिले हे महात्म्यांना? नाही. हे कर्म दिले आहे ना, ते आमच्या फायद्यासाठी दिले, आमच्या फायद्यासाठी दिले हे कर्म. सेवा केल्याने, मी जर सेवा केली, तनाने केली, मनाने केली, धनाने केले तर माझं कल्याण होईल, मनाने केली तर माझं मनाचं कल्याण होईल, धनाने केली तर माझ्या संपत्तीत वाढ होईल, आणि तनाने केली तर माझ्या शरीरासाठी ती चांगली राहील. या संतजनांनो, हे सेवेचे 3 भाग आहे. या संतजनांनो, जशी आपल्याला सेवा तनाने केली, आपण तनाने ही जी बातचीत केली, पण या संतजनांनो तशीच आपल्याला धनाने पण सेवा केली पाहिजे. या संतजनांनो, दासला तो एक प्रसंग आठवला, कुणीतरी नानांनी तो प्रसंग सत्संग मध्ये सांगितलेला आहे. या संतजनांनो, एक महात्मा होता, एक शेतकरी महात्मा, खूप चांगला महात्मा, ब्रह्मज्ञानी महात्मा. ब्रह्मज्ञान घेतला, व्यवस्थित सत्संग करायचा, सत्संगला पण यायचा, या संतजनांनो सर्व करायचा. आणि एक वेळेस सद्गुरू असेच बसले आणि तो आला, आणि ते महात्मा बसलेले, आणि तो आला आणि त्यांनी नमस्कारी केली आणि खिशातून सहज माया काढली आणि 500ची नोट काढली, आणि ती नोट काय केली? नमस्कारीच्या पेटीत टाकली. पण या संतजनांनो, ज्या वेळेस सत्संग झाली, त्याच्या डोक्यामध्ये फक्त विचार चालू झाले की अरे, मी 500ची नोट टाकली, मी 10ची पण टाकू शकत होतो, पहिले मला 100ची टाकू शकत होतो, अरे मी 10ची पण टाकू शकत होतो, माझे 500 रुपये गेले, 10ची केली असती तर बरं झालं असती. मन उदास झालं. पण एक महात्मा होते या संतजनांनो, आणि त्यांनी त्या महात्म्याला विचारलं, त्या महात्म्याने त्यांना विचारलं, महात्मा जी, आप बहुत निराश हो गए हो, क्या वजह है इसकी, क्या कारण आहे, काय समस्या आहे तुम्हाला, तुम्ही का नाराज आहात? आणि त्यावेळेस ते महात्मे म्हटले, महाराज, माझ्याकडून 500 रुपयाची सेवा झाली, मी 10ची करू शकत होतो, माझे का 10 होते, त्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. त्यावेळेस ते महात्मे काय म्हटले? ते महात्मे ब्रह्मज्ञानावर पूर्ण महात्मे होते, ज्ञानावरती. त्यांना सेवेचा भाव माहित होता, सेवा काय आहे ही गोष्ट त्या महात्म्याला माहित होती. ते महात्मे म्हटले, महाराज, नाराज होऊ नका, पण त्या बदले तुम्हाला सद्गुरूने जो आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद फक्त मला द्या, आणि तुमची माया मी देऊन टाकतो. त्या महात्म्याने ती 500 रुपये माया त्यांच्या खिशातून काढली आणि त्या महात्म्याला दिली, आणि ते महात्मा खुश झाले. पण संतजनांनो, काळ बदलला, दिवसून दिवस निघून गेले, पण त्या संत महात्म्याच्या जीवनामध्ये उथल झाली. या संतजनांनो, होत्याचं नव्हतं झालं, गरिबी आली, होतं नव्हतं संपत्ती जवळची निघून गेली या संतजनांनो. आणि तो महात्मा सत्संगला आला, ती परिस्थिती ज्यावेळेस त्यांची पाहिली, त्यावेळेस ते महात्म्याला म्हटले की माझ्यावर ही अशी वेळ आली. त्यावेळेस त्या महात्म्याने सांगितलं, ती गोष्टीची आठवण करून दिली. महाराज, त्यावेळेस ते महाराज म्हणतात की तो जो आशीर्वाद होता ना, तुम्ही जो सेवा केल्याचा, तो आशीर्वादच सद्गुरूचा असा होता की तुमच्या जीवनात हा प्रसंग वाईट येणार होता, आणि सद्गुरूने तो आशीर्वाद दिलता की माझ्या या शिष्यानं जी सेवा केली, दातार याच्यावर कृपा कर, हा प्रसंग जो वाईट याच्यावरती येणार आहे, हा प्रसंग याच्यावरती येऊ देऊ नको. त्यावेळेस तो आशीर्वाद सद्गुरूचा तुझ्यावरती असा होता, पण तुम्ही तो आशीर्वाद काय केला? सद्गुरूला परत देऊन टाकला या मायेसाठी, म्हणून ही वेळ तुमच्यावर आली. या संतजनांनो, हाच एक गोष्ट आपल्या जीवनात होता कामा नाही. दासने हे उदाहरण मुद्दाम ठेवलंय, हा सेवेचा भाव मुद्दाम ठेवलाय की कदाचित आमच्या मनात ही काचकसर यायला नको, सेवेबद्दल आमच्या मनात असं यायला नको तर चला आज सद्गुरूचा आदेश आलाय, आज मी नाही गेलो तर चालेल, किंवा आज मी एकटाच गेलो, माझा परिवार नाही सेवेला आला तरी चालेल, आज मी एकटा जाईल, हा भाव तुमच्या आमच्या मनात यायला नको. म्हणून दासनी ही गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतोय. या संतजनांनो, जेवढं आपण सद्गुरूच्या चरणावरती जाऊ, जेवढं सद्गुरूच्या विचारावरती आपण चालू या संतजनांनो, तेवढं आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, तेवढा आपल्या जीवनाचा फायदा होणार आहे या संतजनांनो. म्हणून या संतजनांनो, आपण प्रत्येक वचन
आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचं आहे. सद्गुरूंना आपल्याला जे जे काय आपल्याला आदेश येतील सद्गुरूचे ते जे आदेश आपण आपल्या जीवनात आणायचे आहे आणि आपण कायम सेवा, सत्संग, सिमरन या गोष्टीशी जोडून राहायचं आहे. ब्रह्मज्ञानावरती चालण्याचा परिपूर्ण प्रयत्न करायचा आहे. माया, ही माया तर काय आहे, आज आहे उद्या नाही. आज याच्याजवळ आहे, उद्या त्याच्याजवळ राहणार आहे. दिवस चढ उतार होणारे, जीवनात उथल पुथल होणारे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त सद्गुरूच्या वचनावर चालायचं आहे. या संत जनांनो, दासला एवढा विश्वास आहे की सद्गुरू कोणालाही गरीब ठेवणार नाही आणि कोणालाही कमी देणार नाही, भरभरून देणार आहे. फक्त माझा विश्वास कुठं पाहिजे, सद्गुरूवरती पाहिजे आणि तो डगमगता कामा नाही. या संत जनांनो, बाबा गुरुबच्चनच्या काळाची एक गोष्ट दासला आठवती. बाबा गुरुबच्चनजींची सत्संग चालू होणार होती आणि महात्मे बरेचसे आले होते आणि एक महात्मा, पावसाचं वातावरण होतं आणि एक महात्मा बाबा गुरुबच्चन सिंहजींना विचारतो, महाराज आज बारिश होने वाली है क्या बारिश हो सकती है क्या? त्यावेळेस बाबा गुरुबच्चन जी म्हणतात की नाही महापुरुषो, आज बारिश नहीं होगी, बिल्कुल बारिश नहीं होगी. आणि या संत जनांनो सत्संग चालू होती, सत्संग आनंदात येते आणि या संत जनांनो पाऊस होतो आणि सत्संग ती पावसात होती आणि या संत जनांनो ज्यावेळेस सत्संग समाप्ती होती त्यावेळेस तो महात्मा त्या बाबा गुरुबच्चनजी जवळ येतो आणि बाबा गुरुबच्चनजीला म्हणतो कि महात्मा जी, सदगुरु जी, आपने कहा था बारिश नहीं होगी और बारिश तो आ गई. त्यावेळेस बाबा गुरुबच्चन